हॅलो मित्रांनो, आजच्या या कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, माझं नाव चंद्रा आहे आणि मी दिसायला खूपच सुंदर आहे. माझ्या आईचं माझ्या जन्माच्या वेळीच निधन झालं होतं. आणि जेव्हा मी 12 वर्षांची होते, तेव्हा माझ्या वडिलांचंही निधन झालं. त्यांचा मृत्यू माझ्या आयुष्यात एक मोठा आघात होता आणि त्यामुळे मी पूर्णपणे खचले होते. त्यावेळी माझ्या आयुष्याकडे परतण्याची प्रेरणा मला माझ्या मोठ्या भावामुळे मिळाली. तो माझ्यासाठी एकाच वेळी आईवडील, भाऊ आणि मित्रही बनला. माझा भाऊ फक्त 16 वर्षांचा होता, पण तो मला अशा प्रकारे सांभाळत होता जसं एखादा 30 वर्षांचा व्यक्ती करेल. तो माझी खूप काळजी घ्यायचा आणि माझ्यावर खूप प्रेम करायचा. मी ज्या गोष्टीची इच्छा करायची, ती तो त्वरित पूर्ण करायचा. वडिलांची बरीचशी जमीन होती, ज्याची देखरेख तो करत होता. मला कधीही पैशांची चिंता करावी लागली नाही. आमचं जीवन खूप सुखात जात होतं. जेव्हा मी 14 वर्षांची झाले, तेव्हा माझ्या शरीरात खूप बदल होऊ लागले. त्यावेळी मला एका स्त्रीची गरज होती, जी माझी अधिक काळजी घेईल आणि मला जगाच्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल समजावून सांगेल. पण माझ्या आयुष्यात अशी कोणी स्त्री नव्हती. माझं दुःख किंवा सुख कोणाशी शेअर करता येत नव्हतं. भाऊ माझ्यावर खूप प्रेम करायचा, पण काही गोष्टी अशा असतात, ज्या एक मुलगी फक्त मुलीशीच बोलू शकते, मुलांशी नाही. मला याची खूपच गरज वाटत होती की माझ्या भावाचं लग्न लवकर व्हावं. पण मी त्याला हे सांगू शकत नव्हते. अनेक समस्यांसह मी असंच आयुष्य जगत होते. माझं वय आता 16 ते 17 वर्षांचं झालं होतं. एका दिवशी आमची काकी आमच्या घरी आल्या. त्या परदेशात राहतात आणि खूप कमी वेळा येतात. पण जेव्हा येतात तेव्हा आम्हाला भेटायला नक्की येतात. यावेळी त्या जवळजवळ 6 वर्षांनंतर आल्या होत्या. मला आयुष्यात कधीही इतकी उत्सुकता वाटली नव्हती, जितकी काकी आल्याने वाटली. मी त्यांच्यासोबत खूप छान वेळ घालवला. त्या आमच्यासोबत 1 महिना राहिल्या आणि भाऊला लवकर लग्न कर असं सांगून परत गेल्या. त्यांची ही गोष्ट ऐकून मीसुद्धा अस्वस्थ झाले. देऊ लागले. काकीसुद्धा भावाला लग्नासाठी सांगत होत्या आणि मग मीही भावावर जोर टाकायला सुरुवात केली की लवकर लग्न कर. तेव्हा भावाने त्या मुलीबद्दल सांगितलं, ज्याच्यावर त्याला खूप प्रेम होतं. आमचे एक काका होते, जे भावाचं लग्न ठरवण्यासाठी त्या मुलीच्या घरी गेले. त्या मुलीने आधीच आपल्या आईला आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं. अशा प्रकारे भावाचं नातं जुळलं आणि काही काळानंतर आम्ही भावाचं लग्न ठरवलं. लग्नाच्या आधी अशी एक घटना घडली की ज्यामुळे सगळ्यांचे होश उडाले. माझ्या होणाऱ्या वहिनींच्या वडिलांचं आधीच निधन झालं होतं. त्यांच्या घरी फक्त त्यांचा लहान भाऊ आणि आई होते. लग्नाला 3 दिवस बाकी असताना त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचंही निधन झालं. आता नवीन समस्या निर्माण झाली होती. माझ्या होणाऱ्या वहिनींवर मोठं संकट आलं होतं. त्या खूप मोठ्या समस्येत होत्या. अशा परिस्थितीत मी आणि भावाने त्यांच्या कुटुंबाची खूप काळजी घेतली. वहिनींचा लहान भाऊ सुद्धा या दुःखात पूर्णपणे कोलमडून गेला होता. तो कुणाशीही बोलत नव्हता आणि कुठेही बाहेर येत जात नव्हता. तो पूर्णपणे शांत झाला होता. त्याला आपल्या आईवर खूप प्रेम होतं. प्रेम वहिनींनाही त्यांच्या आईवर होतं, पण त्यांचा लहान भाऊ तर आईशी खूपच जास्त अटॅच होता. अशा वेळी मी आणि भावाने निर्णय घेतला की लग्नाची तारीख पुढे ढकलावी. कारण वहिनी आणि त्यांचा भाऊ अशा मानसिक अवस्थेत नव्हते की लग्नासारखं शुभ कार्य करू शकतील. मी आणि भाऊ रोज त्यांच्या घरी जात होतो आणि त्यांची विचारपूस करत होतो. म्हणतात, वेळ प्रत्येक जखम भरतो. माझ्या होणाऱ्या वहिनी आणि त्यांचा भाऊही त्यांच्या आईच्या मृत्यूच्या दुःखाला स्वीकारायला लागले. योग्य वेळ पाहून आम्ही पुन्हा लग्नाचा विषय काढला. खूप साध्या पद्धतीने आम्ही लग्न पार पाडलं आणि वहिनींना आपल्या घरी आणलं. वहिनी त्यांच्या भावासाठी खूप चिंतित होत्या, परंतु त्यांच्या भावाने सांगितलं की तो स्वतःची काळजी घेईल, त्यामुळे तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या नव्या आयुष्यात आनंदी राहा आणि नव्या घराची काळजी घ्या. वहिनींचा भाऊ फक्त 18 वर्षांचा होता, पण त्याच्या तोंडून अशी समजूतदारपणाची वाक्य ऐकून सगळेच खूप आश्चर्यचकित झाले होते. वहिनींनी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. त्या माझ्यासोबत खूप प्रेमाने आणि आपुलकीने वागत होत्या. आमच्यात खूप मैत्री होती. आधी मला वाटायचं की वहिनी आल्यावर माझा भाऊ बदलून जाईल, पण असं काही झालं नाही. भाऊ अजूनही माझ्यावर पूर्वीसारखंच प्रेम करत होता. एका दिवशी वहिनी त्यांच्या भावाच्या घरी गेल्या आणि परत आल्यानंतर खूप शांत होत्या. त्यांची ही शांतता मी आणि भावाने दोघांनीही ओळखली. आम्ही त्यांना विचारलं, पण त्यांनी काहीही सांगितलं नाही. त्या बऱ्याच वेळा हरवल्यासारख्या वाटत होत्या.
आणि त्यांच्या भावाच्या घरी जाऊन आल्यापासून मी त्यांना अनेकदा चुपचाप रडताना पाहिलं. त्यांचा हा दुःखद चेहरा पाहून मला खूप वाईट वाटायचं, पण माझ्याकडे त्यांच्या समस्येचं काहीही उत्तर नव्हतं. उत्तर तर तेव्हाच मिळालं असतं, जेव्हा वहिनी आम्हाला काही सांगितल्या असत्या, पण त्या काहीच बोलत नव्हत्या. एके दिवशी जेव्हा वहिनी भावासाठी जेवण तयार करत होत्या, तेव्हा भाऊ त्यांच्यावर खूप रागावला. त्याने स्पष्ट सांगितलं, ज्या समस्येमुळे तुम्ही इतक्या त्रासात आहात ती मला सांगा. मी त्यावर उपाय शोधेन, निघेल. अशा प्रकारे शांत राहिल्याने समस्येचं समाधान होणार नाही, भाऊ रागाने म्हणाला. त्यावर वहिनी रडू लागल्या. वहिनींना रडताना पाहून माझी आणि भावाची चिंता आणखी वाढली. कारण आता आम्हाला वाटत होतं की नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे, ज्यामुळे वहिनी आम्हाला सांगायला कचरत आहेत. भावाने विचारल्यावर वहिनींनी त्यांच्या रडण्याचं जे कारण सांगितलं, ते ऐकून आम्हा दोघांनाही हसू आलं. ती काही इतकी मोठी गोष्ट नव्हती, ज्यामुळे वहिनी इतक्या त्रासात होत्या. आता आम्हाला समजलं होतं की आमच्या वहिनी खूपच लहान मनाच्या आहेत. वहिनींनी सांगितलं की त्यांच्या भावाला ताप आला होता. जेव्हा त्या भावाला भेटायला गेल्या तेव्हा तो ना काही खात होता, ना औषध घेत होता. सध्या तो ठीक झाला होता, पण वहिनींची चिंता तशीच होती. कुठे त्याला पुन्हा ताप आला तर? त्याचं काळजी घेणारं कोणीही नसेल अशी चिंता वहिनींना सतावत होती. तेव्हाही तो आपली नजर हटवायचा नाही, उलट तसाच माझ्याकडे एकटक बघत राहायचा. माझ्या मनात खूप राग यायचा, पण मी त्याला काही बोलू शकत नव्हते आणि नाही वहिनींकडे त्याची तक्रार करू. तेव्हा भावाने जी गोष्ट वहिनींना सांगितली, ती ऐकून वहिनींना विश्वासच बसला नाही. त्या वारंवार भावाला विचारत होत्या, तुम्ही खरंच बोलत आहात ना? खरंच असं होऊ शकतं का? भाऊ प्रत्येक वेळी हसत हसत मान हलवत होता. भावाने वहिनींना सांगितलं की, आपण तुमच्या भावाला आपल्या घरीच घेऊन येऊ. मला सुद्धा वहिनींच्या भावाच्या घरी येण्यास काहीच हरकत नव्हती. जर तो आमच्या घरी आला तर वहिनींची काळजी दूर होईल. अशा प्रकारे संध्याकाळी वहिनी आणि भाऊ त्याच्या भावाला आमच्या घरी घेऊन आले. वहिनींच्या भावाने सुरुवातीला इथे येण्यास नकार दिला, पण भावाने त्याला समजावून शेवटी आणलंच. वहिनींच्या सगळ्या समस्या दूर झाल्या होत्या, त्यांची सर्व चिंता मिटली होती आणि त्यांचं आनंदी असणं पाहून घराचं वातावरण खूप चांगलं झालं होतं. वहिनींचा भाऊ काही दिवस आमच्याशी थोडा दूर राहिला, पण नंतर तोही आमच्या घराच्या एका सदस्यासारखा वागू लागला. त्या दिवशी घराचं वातावरण छान होतं, पण नंतर मला स्वतः काही समस्यांचा सामना करावा लागला. वहिनींचा भाऊ माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला होता. मला वारंवार असं जाणवत होतं की तो मला बघतोय. पण जेव्हा मी त्याच्याकडे पाहायचं तेव्हा तो लगेच नजर वळवायचा. त्याच्या या वागण्यामुळे मी खूप गोंधळले होते. आधी तो मला चोरीचोरी पाहायचा, पण आता त्याला माझ्या बघण्याचीही पर्वा नव्हती. जेव्हा मी त्याच्याकडे पाहायचं शकत होते, मी नाहीच इच्छित होते की वहिनींना वाटावं की मी जणू नणंदेसारखी वागत आहे किंवा मला त्यांच्या भावाच्या इथे येण्याने काही त्रास होतोय. एका दिवशी मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते, तेव्हा वहिनी अंघोळीसाठी गेल्या होत्या आणि भाऊ कामावर होते. अचानक तो घरात आला. तो नेहमी या वेळेत घरी यायचा नाही, पण थेट स्वयंपाकघरात आला आणि मला विचारू लागला, दीदी कुठे आहे? मी म्हटलं, ती तिच्या खोलीत आहे. त्यानंतर तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला, माझं खूप मन करतं की मी तुझ्यासोबत मस्त क्रिकेट खेळू. तुझंही असं मन करतं का? मला अशी अपेक्षा नव्हती की तो मला असं काही बोलेल. मी रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तू तुझ्या कामाशी काम ठेव. माझ्यासोबत जास्त मोकळं होण्याची गरज नाही, नाहीतर मी भाऊ आणि वहिनींना तुझी तक्रार करेन. माझं बोलणं ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला, काय तक्रार करशील? मी पुन्हा रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि माझ्या खोलीत निघून गेले. आता तो माझ्यासाठी डोकेदुखी बनत चालला होता. मी शांतपणे आयुष्य जगत होते आणि ठरवलं होतं की मी कोणालाही काहीही सांगणार नाही. चुपचाप राहूनच समस्येचं समाधान काढेन. पण मला माहीत नव्हतं की माझं शांत राहणं माझ्यासाठी किती मोठा वादळ घेऊन येणार आहे. जर याबाबत मला थोडासा अंदाज आला असता तर मी भावाला सगळं सांगून टाकलं असतं. पण आता खूप उशीर झाला होता. भाऊ आणि वहिनी एका लग्नासाठी गेले होते. त्यांनी मला सुद्धा सोबत येण्यासाठी सांगितलं होतं. पण दुसऱ्या दिवशी माझा एक महत्त्वाचा टेस्ट होता, त्यामुळे मी भाऊ आणि वहिनीसोबत जाणं नाकारलं. मी माझी पुस्तकं घेऊन अभ्यासाला बसले, पण माझं लक्ष अभ्यासात लागत नव्हतं. घरात एकटी असल्याने मला खूप भीती वाटत होती. कारण मी कधीही एकटी घरात राहिले नव्हते.
भाऊ आणि वहिनी दुसऱ्या दिवशी परत येणार होते. संध्याकाळ झाली तसं वहिनींचा भाऊ घरात आला. मी थोडी घाबरले पण माझ्या खोलीत जाऊन बसले. सगळीकडे अंधार पसरला होता आणि मला अंधाराची खूप भीती वाटत होती. आपल्या देशातल्या समस्येप्रमाणे जर थोडंही हवामान खराब झालं तर वीज जाते आणि नंतर परत येण्याचं नावही घेत नाही. माझ्या खोलीत बसलेली मी विचारात गढून गेले होते. अचानक मला जाणवलं की कोणीतरी माझ्या खोलीचं दार उघडतंय. मी पटकन मोबाईल घेतला आणि त्याची लाईट लावली, पण त्यावेळी कुणीतरी पुढे येऊन मला म्हणालं, "शांत राहा आणि माझ्यासोबत चल." त्या आवाजाला मी ओळखलं. तो वहिनींचा भाऊच होता. मी त्याला स्पष्टपणे सांगितलं, "मी तुझ्यासोबत कुठेही जाणार नाही," पण त्याने माझं काहीही ऐकलं नाही. मला काहीही सुचत नव्हतं. मी माझं रक्षण कसं करू? तो मला जबरदस्तीने घराबाहेर नेऊ लागला. मला वाटत होतं की माझा श्वास थांबेल. मला माहीत नव्हतं की तो मला कुठे नेत होता आणि माझ्यासोबत काय करणार होता. त्याने जबरदस्तीने मला गाडीत टाकलं आणि गाडी चालवायला सुरुवात केली. मी त्याच्यासमोर पूर्णतः असहाय्य झाले होते आणि काहीही करू शकले नाही. तो मला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला जिथे एक इमारत होती. त्याने मला गाडीतून बाहेर काढलं, पण आता मी इथून पळून कुठे जाऊ शकणार होते? त्या सुनसान जागेनेच मला खूप भीती वाटत होती. आणि त्याचं वागणं मला आणखी घाबरवणारं वाटत होतं. भाऊ आणि वहिनींच्या गैरहजेरीत त्यांच्या भावाचं असं रूप पाहायला मिळेल, याची मी कल्पनाही केली नव्हती. तो मला त्या इमारतीच्या आत घेऊन गेला आणि म्हणाला, "आज मी तुझ्यासोबत मस्त क्रिकेट खेळल्याशिवाय राहणार नाही." भीतीने माझं काळीज जोरजोराने धडधडायला लागलं आणि मी त्याच्यासमोर रडायला लागले. मी त्याला म्हटलं, "मला नाही करायचं. मला खूप भीती वाटते. मला जाऊ दे." मी त्याला खूप विनवण्या केल्या, पण तो कठोर राहिला. माझ्या रिक्वेस्टचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. त्यानंतर, तुम्हाला माहीतच आहे, माझ्या आणि त्याच्या दरम्यान मस्तवाला क्रिकेट सुरू झालं. आम्ही जवळजवळ 1-2 तास हा खेळ खेळलो. जेव्हा आम्ही दोघंही थकलो तेव्हा परत गाडीने निघालो. आणि मग वहिनीच्या भावाने मला प्रपोज केलं. मला कल्पनाही नव्हती की तो आतून एवढा धाडसी असेल आणि माझ्यावर एवढं प्रेम करेल. त्यानंतर आम्ही लवकरच घरासाठी परतलो. आम्ही घराकडे निघालो पण आम्हाला कल्पनाही नव्हती की घरी पोहोचल्यावर आणखी एक वाईट बातमी आमची वाट पाहत असेल. जेव्हा आम्ही घरी पोचलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून आमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. भाऊ आणि वहिनी, जे सकाळी परत येणार होते, ते त्याआधीच घरी पोहोचले होते. वहिनीच्या चेहऱ्यावर स्पष्ट चिंता दिसत होती, तर भाऊ रागाने उफाळले होते. भावाच्या चेहऱ्यावरचा राग पाहून मला खूपच भीती वाटत होती. मी वहिनीच्या भावाच्या मागे लपले. हे देखील विचित्र होतं, आजच त्याने मला प्रपोज केलं होतं. आजच मला त्याच्यावर प्रेम झालं होतं आणि आजच तो मला सगळ्यात सुरक्षित वाटत होता. असं वाटत होतं की तोच माझं रक्षण करू शकतो. वहिनी काळजीने पुढे आल्या आणि राहुलला विचारू लागल्या, "तुम्ही दोघं कुठे गेला होतात? आम्ही तुमच्यासाठी खूपच चिंतित होतो. आम्हाला वाटलं, तुमच्यासोबत काहीतरी दुर्घटना झाली आहे." चंद्रा घरात नव्हती, ही गोष्ट मला अजूनच जास्त काळजीत टाकत होती. राहुलने माझा हात पकडला आणि म्हणाला, "दीदी, चंद्रा घरात एकटी होती आणि खूप घाबरलेली होती. मला माझ्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होतं, म्हणून मी चंद्रालाही माझ्यासोबत घेऊन गेलो. ती मला वारंवार नाही म्हणत होती, पण मला तिला घरात एकटी सोडून जाणं योग्य वाटलं नाही." मी डोळ्यांतून अश्रू ओघळवत राहुलकडे पाहिलं. त्याने आज माझ्या भाऊ-बहिणींच्या समोर माझं प्रतिष्ठा ठेवली होती. जर भाऊ-बहिणीला कळलं असतं की राहुल मला प्रपोज करण्यासाठी मला घेऊन गेला होता, तर त्यांच्या नजरेत माझी काय प्रतिष्ठा राहिली असती? मी खूप प्रेमाने राहुलकडे पाहिलं आणि तो मला सर्वात चांगला माणूस वाटत होता. भाऊच्या चेहऱ्यावरचा राग थोडा कमी झाला आणि त्यांनी राहुलचे आभार मानले. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली? कृपया कमेंट करून सांगावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. लवकरच पुढील व्हिडिओमध्ये भेटू.